चाफळ येथील श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही समर्थ स्थापित दास मारुती आणि वीर मारुती यांचे सुद्धा दर्शन घेतले. याच परिसरात, राम मंदिराच्या परिसरात या दोन्ही मूर्ती आहेत. दास मारुती हा श्रीराम मंदिराच्या समोरच मारुतीच्या एका दगडी मंदिरामध्ये अगदी लीन अवस्थेत आणि श्रीरामासमोर हात जोडलेल्या अवस्थेत उभा आहे. आणि वीर मारुती मात्र मागील बाजूस एका टेकाडावर, उंच टेकाडावर, 100 मीटर अंतरावर उंच टेकाडावर वसलेला आहे. तो शौर्य रूपात आहे. पहिल्यांदा आम्ही श्रीराम मंदिराच्या समोर असलेल्या दास मारुतीचे दर्शन घेतले. 1648 मध्ये दास मारुतीची स्थापना श्री समर्थ रामदासांनी केलेली आहे. ज्यावेळी अंगापूरच्या डोहातून श्रीरामाची मूर्ती सापडली, त्याचवेळी मारुतीरायाने सुद्धा समर्थांना दृष्टांत देऊन आपली दास स्वरूपातील मूर्ती समोर स्थापन करण्याची आज्ञा दिली आणि त्यामध्ये रामदासांनी स्वतः प्रवेश करावा अशी सुद्धा आज्ञा दिली. मारुतीची ही अत्यंत सुबक मूर्ती आहे. सुमारे 6 फूट उंचीची ही मूर्ती आहे. चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत आणि समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर नेत्र विसावलेले आहेत. या मारुतीसाठी बांधलेले मंदिर सुमारे 350 वर्षानंतरही चांगल्या स्थितीत आहे. दीनानाथा हरिरूपा आम्ही तिथे रामरक्षा स्तोत्राचं पठण सुद्धा केले. मारुती स्तोत्राचं पठणही केलं. त्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या वीर मारुतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. वीर किंवा प्रताप मारुती या नावाने या मारुतीला संबोधण्यात येते. रामदासांचं स्थापित केलेल्या मारुतीरायांचं आणि श्रीरामांचं 1967च्या भूकंपात सुद्धा ही मारुतीची दोन्ही मंदिरे अतिशय चांगल्या स्वरूपात राहिलेली होती. त्यांना कोणताही तडा लागला नाही, तडा गेलेला नाही. समोरच आहे, राम मंदिराच्या समोरच. रामदासी संप्रदायाचे सेवक या ठिकाणी अतिशय नम्रतापूर्वक मंदिराची सेवा करतात आणि इथे उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. खरं म्हणजे ही एक स्मशानभूमी आहे. ग्रामस्थांनी ही स्मशानभूमी श्री रामदासांना दिली होती आणि रामदासांनी तिथे स्वर्गच फुलवला आणि श्रीरामाची स्थापना करून आणि श्री मारुतींची स्थापना करून तिथे दैवत्व प्राप्त करून दिले. राम ही मंदिराच्या आता समोर देवभूमी एक दास झालेली आहे. मारुती आहे आणि हा दुसरा वीर मारुती समर्थ रामदासांनी स्थापित केलेला वीर मारुती. वीर मारुतीची समोरासमोरच आहे तो. ही जी मूर्ती आहे पण दास मारुती ती नमन करण्याच्या श्रीराम मंदिरामागे 100 मीटर अंतरावर असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यात आहे. छोटेखानी मंदिरात वसलेली आहे. आपण असेच गेलो असतो आणि परत शोधत बसलो. मी तुला बोलली तरी समोरच आहे तू समोरच आहे ना. मला तुला चालायला लावतोय आज. सोनू ये. खूप छान स्वच्छता आहे इथे आणि रामदासी संप्रदायाचे जे लोक आहेत तिथे चांगली व्यवस्था ठेवलेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती रौद्र मुद्रेत आहे. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे. ही मूर्ती वीर आणि किंवा प्रताप या नावाने ओळखली जाते आणि 8 फूट उंचीची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीलाच उद्देशून संत रामदासांनी भीमरूपी महारुद्र हे जे मारुती स्तोत्र आहे याची निर्मिती केली असे सांगितले जाते.
इथे सुद्धा वीर मारुती आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती किंवा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू अशी जी शब्दरचना पाणी घे. नाक श्री बस पूर्ण. समर्थ रामदासांनी केलेली आहे ती या मूर्तीला चपखल बसते. हा. अगरबत्ती म्हणून लाव. लावतो. जय श्रीराम. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती अनारी अंजनी सुता रामदूता प्रवचना या ठिकाणी महाबली सुद्धा आम्ही प्राणदाता नियमितपणे सौख्यकारी हे मारुती दुःखहरी स्तोत्र सामूहिकरित्या भूतवैश्य म्हटलं. दीनानाथा हरिरूपा खूप छान सुंदरा वाटतं. जगदंतरा अशा मंदिरामध्ये आधार ज्यावेळी जाऊन आपण देवतांता स्तोत्र म्हणतो भव्य सिंधुलेपणा तेव्हा लोकनाथा जगन्नाथा अतिशय मन प्रसन्न प्राणनाथा होतं. पुरातन पुण्यवंता पुण्यशीला तिथली पावना ऊर्जा काही वेगळीच परितोषिता असते. अजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी रुद्राग्नी देखता कापती वये ब्रह्मांडी या माई श्रीराम मंदिर देवी परिसरात धावळे दोन दंत भिन्न पंगती. स्वभावाच्या सुंदर नेत्राग्नी मारुतींचे चालिल्या दर्शन ज्वाळा आपल्याला भ्रुकुटा घेता केल्या येते. बळे एक दास उच्चते मारुती मुरडे माथा किरीटी श्रीरामासमोर कुंडले बळी नम्रपणे उभा असलेला हात सुवर्णकटिका जोडून सोटी आणि दुसरा घंटा वीर मारुती संकीर्ण नागरा शौर्याचे प्रतीक असलेला. ठकारे पर्वता ऐसा नेटका चढपातळू चपलांग पाहता मोठे चाफळ महाविदुल्लते हे परी समर्थ कोटीच्या संप्रदायाचे प्रमुख कोटी केंद्र उद्याने असल्यामुळेच झेपावे कदाचित कडे समर्थांनी कडे इथे दोन मारुतीची मंदारली स्थापना केली असावी सारिका असे क्रोडे सांगितले जाते. उत्पादिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तोरणानसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुरणा कोठे चाफळपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वज्रपुच्छे करू शके शिंगणवाडीत सुद्धा तयासी तुरणा कैची समर्थ ब्रह्मांडी रामदासांनी पाहता आणखी एका नसे मारुतीची स्थापना आरत केलेली देखिले आहे. डोळा ग्रासिले सूर्यमंडळा एका उंच वाढता टेकाडावर वाढता असलेल्या वाढे त्या भेदिले मारुतीचं दर्शन चंद्रमंडळा घेण्यासाठी आम्ही धनधान्य हे पशुवृत्ती दर्शन पुत्र झाल्यानंतर पौत्र जाणार समग्रही आहोत. पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोरिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्र कळागुणी रामदासी बराच वेळ या मंदिरात आम्ही रामरूपी मारुतीची अंतरात्मा उपासना दर्शने केली. दोषनासती इति श्रीरामदासकृतस्य मारुती अनेक भाविक सुद्धा ये जा करत होते. तिथे भोजनाची सुद्धा व्यवस्था होती. बाहेरून आलेले लोक सुद्धा तिथे पंक्ती मांडून जे जेवण आणलेले होते ते जेवण करत होते. खूप छान वाटत होतं. परिसर अतिशय स्वच्छ आहे. राम मंदिर आणि मारुती मंदिर अशा प्रकारे दोन देवतांचं दर्शन आपल्याला इथे लाभते. तो नदीचा प्रवाह आहे. नदी मागच्या बाजूला नदीचा प्रवाह आहे. मांड नदीचा प्रवाह आहे. ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आपल्याला ते बघ जसं की नदी तू घेतोयस का ह्याच्याने घेतोय? चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची प्रताप मारुती वीरमूर्ती शक्तीची असं जे वर्णन हे केलेलं आहे इथल्या मारुतींचं तिथे चपखल बसते.